100 रुपये धमदान धन्यवाद. राजू सरदार यांच्याकडनं झाले तर 200 रुपये धमदान धन्यवाद. पुन्हा एकदा एक सुंदर असं नवीन गीत आपल्या सेवेत घेऊन येत आहे. तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक संगीतकार शाहीर मेघानंद जाधव. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सर्वात. क्या बात आहे. तेव्हा कार्यक्रम आवडतो का? खरं सांगा, आवडतो कार्यक्रम? माईची मोठी जयंती उत्सव साजरी करणार आहोत म्हणतो, पण निवडणुकीच्या काळामुळे मग ते राहून गेलं. आणि माझ्या आयुष्यातलं आवडीचं गाणं ऐकतो, रमाईचं गाणं. बघा कसं आहे, रमाईवरती खूप गाणी आली. तो माझ्या परीने लिहिण्याचा प्रयत्न केला. सर हे युट्यूबला येऊ देऊ नका. लहानपणी रमाईला रामी म्हणायची लाडाने. काय म्हणायचे? लहानपणी रमाईला रामी म्हणायचे. लहानपणी लाडाने. जशी जशी रमाई मोठी व्हायला लागली मग रमा बोलायला लागले. बाबासाहेब आंबेडकरांसोबत रमाईचं लग्न झालं. बाबासाहेब आंबेडकर रमाईला काय बोलायचे लाडाने? काय म्हणायचे? रामू. आणि आपण काय म्हणतो? वा. म्हणजे लहानपणीची रामी, नंतरची रमा. बाबासाहेब आंबेडकर रमाई सोबत लग्न झाल्यानंतर बाबासाहेब काय म्हणायचे? रामू. आणि आपण वा. बघा गाणं काय, माझ्या आयुष्यातलं आवडीचं गाणं रमाईचं. म्हणजे मीच लिहिलं म्हणून नाही, हे शब्द कसे आले त्या सारखं. बालपणापासूनची दुःख शोषित नाही. 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 रामी रमा राम मी पाहिली रमाई. रामी रमा राम मी पाहिली रमाई. बालपणापासूनची दुःख शोषित नाही. बालपणापासूनची दुःख शोषित नाही. बालपणापासूनची दुःख शोषित नाही. रामी रमा राम मी पाहिली रमाई. रामी रमा राम मी पाहिली रमाई. रामी रमा राम मी पाहिली रमाई. रमाईनी पाहिली रमाई. रमाईनी पाहिली रमाई. पाहिली रमाईनी पाहिली रमाई. रमाईनी पाहिली रमाई. एखादा बोधी वृक्ष झाडाला आपण मराठीत पिंपळाचं झाड म्हणतो. बौद्ध धर्मात त्याला बोधी वृक्ष बोलले जातं. ते जगातल्या काही मोजक्या झाडांपैकी एक झाड आहे. बोधी वृक्ष त्याला पिंपळाचं झाड म्हणतो. ते 24 तास कार्बन डायऑक्साईड सोडत असतं, ऑक्सिजन सोडत असतं. आणि बाकी झाड 12 तास कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि 12 तास ऑक्सिजन सोडतात. जगामध्ये काही मोजक्या झाडांपैकी बोधी वृक्ष झाड आहे. ते 24 तास ऑक्सिजन सोडत असतं. तसे बाबासाहेब आहेत. एक मोठं झाड असतं बघा, आजूबाजूला त्याला फांद्या असतात. मोठं खोड असतं, त्याला मुळं असतात. त्या मुळांना घट्ट धरलेली जमीन असते, ती पक्की असते. आणि त्या बोधी वृक्ष झाडाला खोड जे असतं मोठं, त्या खोडाला फांद्या असतात. त्या फांद्याला पालवी असते की नाही? जास्त पालवी आली हिवाळ्यामध्ये पडतं, पुन्हा पडझड सुरू होतं. आता पुन्हा पालवी येईल नवीन.
मग ती पालवी एकत्र झाली की आजूबाजूच्या सगळ्या परिसरात सावली देण्याचं काम करते. मग त्या गार सावलीमध्ये उन्हाळ्यामध्ये कोणी माणूस बसतो आणि गार सावली घेत असतो. घेतो की नाही? बघा अंतरा काय. भीम महाबोधी वृक्ष, भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी. कुणाला? भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, या कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, सवे देई भीमाला ही सावली, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली. ते झाड म्हणजे बाबासाहेब, ते खोड बाबासाहेब, कुठलं झाड असू द्या, ते झाड तरी ती फांद्या असतील, त्या पालवी असेल, पण ती पालवी त्या खोडाला सावली देण्याचं काम करते, आजूबाजूच्या परिसराच्या माणसाला सुद्धा त्या खोडासकट. म्हणून सांगितलं भीम महाबोधी वृक्ष, भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, ह्या कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली. कशी रमाई आहे? मग काय? भीम महाबोधी वृक्ष रमाच्याची पालवी, ह्या कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली. मग काय? उन्हाच्या त्या झाडाती, त्या पालवी म्हणून सुसरून असते ना उन्हाच्या झाडात, उन्हाच्या त्या झाडाती सदा शोषित नाही, उन्हाच्या त्या झाडाती सदा शोषित नाही, उन्हाच्या त्या झाडाती सदा शोषित नाही, उन्हाच्या त्या झाडाती सदा शोषित नाही. राम रमा राम मी पाहिली रमाई, पाहिली रमाई मी पाहिली रमाई, रमाई मी पाहिली रमाई. बघा अंतर काय. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी जीवाचं रान केलं. रमाईला बाबासाहेब आंबेडकरांना पोटचे 4 लेकर गमावे लागले. एक जो राहिलं त्याचं नाव होतं सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर. मिलिंदादा बनसू वानखेडे इथे उपस्थित आहेत. त्यासाठी तो जोरात टाळ्या वाजवा. वंचित बहुजन शहर अध्यक्ष. बघा अंतरा काय आहे सर. भीम रमाईचा तो लाडका यशवंत, रमाईचा तो लाडका यशवंत, भीम रमाईचा तो लाडका यशवंत. बाबासाहेब आंबेडकरांना रमाईला 4 लेकर गमावे लागले. औषध नाही मिळालं म्हणून लेकरू जगावलं गेलं. एक लेकरू झालं, त्याचं नाव होतं सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर. म्हणून सांगणार भीम रमाईचा तो लाडका यशवंत, भीम रमाईचा तो लाडका यशवंत. असा गुणवंत होता तसा शीलवंत, असा गुणवंत होता तसा शीलवंत, भीम रमाईचा तो लाडका यशवंत, भीम रमाईचा तो लाडका यशवंत. असा गुणवंत होता तसा शीलवंत.
परिमया यशवंत परिमया कोटीला लावी यशवंत परिमया कोटीला लावी रामे रमा रामनी पाहिली रमाई पाहिली रमाईनी पाहिली रमाई पाहिली रमाईनी पाहिली रमाई शेवटचा अंतर आहे का या गीताचे 6 अंतर आहेत 3 अंतर आहे कोणतं गाणं रेकॉर्डेड नाही अजून पण शेवटचा अंतर बघा काय आई बाप जाण्याचं शिरी डोंगर दुःखाचा आई बाप जाण्याचं शिरी डोंगर दुःखाचं त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखाचं आई बाप जाण्याचं शिरी डोंगर दुःखाचं आई बाप जाण्याचं आई बाप जाण्याचं शिरी डोंगर दुःखाचं त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखाचं मेघानंद परिसदा मेघानंद रमाईचे गुण गात राही मेघानंद रमाईचे गुण गात राही गाणं आवडलं का कुणाला आवडलं खरं सांगा रमाई संतुलन असल्या पाहिजे आपण सातारा रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतोय मेघानंद रमाईचे गुण गात नाही